इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आंदोलनस्थळी होमिओपॅथी डॉक्टरांनी शांततापूर्ण भूमिका घेत BHMS CCMP पदवीधारकांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग नोंदणी प्रक्रियेला मान्यता दिल्याबद्दल राज्य शासनाला आभार व्यक्त केले। यावेळी IMA पदाधिकाऱ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं। शिवसेना डॉक्टर सेलचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख डॉक्टर दिलीप पवार यांनी सांगितलं की उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाच्या निर्णयानुसार CCMP पदवीधारकांना MMC नोंदणीचा मार्ग मोकळा झाला असून या निर्णयाला विरोध करणं योग्य नाही। ग्रामीण भागात होमिओपॅथी डॉक्टर महत्त्वपूर्ण आरोग्य सेवा बजावत असल्याचं त्यांनी नमूद केलंय। नमस्कार, मी डॉक्टर दिलीप पवार, नगर तालुका पंचायत समिती उपसभापती तसंच शिवसेना महाराष्ट्र प्रदेश प्रमुख उत्तर महाराष्ट्र। गेली अनेक वर्षांपासून BHMS CCMP या कोर्सच्या संदर्भात होमिओपॅथीच्या विविध संघटनांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे आंदोलन केले। मागील काही दिवसापूर्वी माननीय कोर्टाने त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने BHMS CCMP या पदवीधारकांना MMC मध्ये नोंदणी करण्यास परवानगी दिली आणि त्यानुसार ती नोंदणी प्रक्रिया नुकतीच सुरू झाली। या नोंदणी प्रक्रियेला विरोध करण्यासाठी गेली काही दिवसापासून IMA ही संघटना विविध प्रकारचे आंदोलन किंवा विविध प्रकारच्या मागण्या करत आहे। आमचा या ठिकाणी या सर्व लोकांना एक प्रश्न आहे की जर न्यायालयाच्या आदेशाने सदर संविधानिक बाब ही पार पडत असेल तर त्या न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याचा किंवा त्या न्यायालयाच्या आदेशाला विरोध करण्याचा कुणीही काही कारण नाही। त्यासोबत संपूर्ण महाराष्ट्राचा जो सार्वभौम हक्क आहे तो सार्वभौम हक्क या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला, ज्या आमच्या अकोलेसारख्या दुर्गम भाग असेल किंवा इतर सगळ्या डोंगराळ परिसर असेल, या सर्व परिसरामध्ये कुठलाही MBBS अथवा तत्सम पदवीधारक गोरगरिबांना रुग्णसेवा देत नाही। या सर्व दुर्गम भागामध्ये आयुष विभागाचे सर्व डॉक्टर्स सेवा देतात आणि CCMPचे ह्या प्रक्रियेमुळे या पदवीधारकांना एक कायदेशीर बाजू, एक कायदेशीर आधार मिळाला आणि या कायदेशीर आधारामुळे BHMS CCMP पदवीधारक हा त्या भागामध्ये असलेल्या ग्रामीण भागामधील गोरगरिबांना अधिक चांगल्या पद्धतीने CCMPच्या ज्ञानाच्या आधारे जास्तीत जास्त प्रभावी रुग्णसेवा देऊ शकतो। आज या ठिकाणी अहिल्यानगर शहरामध्ये आम्ही सर्वजण एकत्रित आलो आणि ह्या एकत्रित येण्याचा उद्देश एवढाच आहे की BHMS CCMP पदवीधारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणी करण्यास परवानगी दिली, त्या नोंदणी प्रक्रियेस सुरुवात झाली, त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र शासन तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, हसनजी मुश्रीफ साहेब, आरोग्यमंत्री आबिटकर साहेब, सर्व आमदार, या सर्वांचे आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेस या ठिकाणी एक नम्रपणे आवाहन करतो की त्यांनी कुठल्याही गैरसमजांना बळी पडू नये। डॉक्टर विकास तहातोंडे यांनी देखील IMA ने CCMP बाबत गैरसमज पसरवू नयेत अशी विनंती करत शासनाने नोंदणी प्रक्रिया अखंडित सुरू ठेवावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। यावेळी डॉक्टर रोहित करांडे, डॉक्टर मंगेश आव्हाड, डॉक्टर प्रवीण महाळुंगे यांच्यासह अनेक होमिओपॅथी डॉक्टर उपस्थित होते। आपल्या महाराष्ट्र सरकारचे आभार मानण्यासाठी व IMA जे आंदोलन आज त्यांनी जो समजा मूक मोर्चा काढला, आम्ही समजून सांगण्याच्या भूमिकेत होतो की CCMPचा कोर्स, ॲलोपॅथीचा कोर्स हा सरकारने आम्हाला दिलेला आहे, त्यांच्या परवानगीने आम्ही तो पूर्ण करून त्यानंतर आम्ही कोर्टाची लढाई जिंकून MMC मध्ये आमचे नोंदणीचं काम हे आज आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केलेलं आहे। त्याला IMA ने विरोध करू नये अशी त्यांना विनंती करण्यासाठी आणि होमिओपॅथी डॉक्टरांचे CCMP झालेल्या डॉक्टरांच्या बद्दल गैरसमज पसरवू नये, गैरसमज त्यांनी पसरवू नये। आरोग्याशी कुठल्याही प्रकारची खिलवाड होत नाही। प्रत्येक ग्रामीण भागात होमिओपॅथी डॉक्टरच सगळीकडे रुग्णांची सेवा अल्प दरात करतात, वाड्या वस्त्यांवरती जाऊन करतात। हे माणसं कोणी करू शकत नाही आणि सरकारने हे जे निर्णय घेतलाय त्याला यांनी विरोध करू नये अशी मी त्यांना विनंती करतो आणि महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतो। त्यांनी MMCची नोंदणी चालू ठेवावी ही त्यांना विनंती आहे। त्यात जर काही अडथळा आला तर परत होमिओपॅथीवाल्यांना याच्यापेक्षा मोठं आणि वेगळं आंदोलन करावं लागेल, अशी करायची वेळ आणून देऊ नये। धन्यवाद।